पाठाचा परिच्छेदाची सुरुवात आपण आता करणार आहोत. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. आता बघा, लेखक लहानपणी जे वर्णन केलेलं आहे लेखकाने ते गावातील वर्णन केलेलं आहे. आता आपण बघतो अजून पण खेडेगावामध्ये, शहरामध्ये वेगवेगळे फेरीवाले येत असतात. तर क्वचित प्रसंगी एखादा फेरीवाला आपल्या लक्षात राहतो. का बरं लक्षात राहतो? तसं पाहायला गेलं ना, मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांच्या मनावरती ह्या फेरीवाल्यांचं फार अस्तित्व असतं. त्यांच्या मनावरती त्यांनी घर केलेलं असतं. का? कारण की लहान मुलांना बघा, ते खेळणी, ते फुगे, ते खाऊ फार आवडत असतात. आणि हे जे फेरीवाले असतात ना, जर उदाहरण घ्यायचं तर खेळणीवाले काय करतात, त्यांना माहिती असतं लहान मुलांना काय आवडतं आणि त्या पद्धतीने ते आवाज देत राहतात. जर कोणी आता समजा बासरी विकायला आला तर छानपैकी बासरी वाजवत वाजवत येतो आणि त्याच्या त्या मधुर सुरावरती मग लहान मुलं फार भावतात. किंवा खेळणीवाले बघा, त्यांच्याकडे ते खेळणी असतात, मग ते आवाज देणार, त्या खेळण्यांचा आवाज करत करत येतात. आणि लहान मुलांना खेळणी फार प्रिय असतात, आवडत असतात की नाही. मग त्यामुळे ह्या लहान मुलांना हे फेरीवाले जे असतात ना, ते फार आवडत असतात. त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या आवाजामुळे किंवा बोलण्याचा जो ढंग असतो त्याच्यामुळे.